अमरावतीमध्ये नुकतीच जीनियस ॲबॅकस संस्थेमार्फत आयोजित राज्यस्तरीय ॲबॅकस स्पर्धा अत्यंत दिमाखात पार पडली आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेकडो जीनियस लहानग्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आणि त्यांची गणिती कौशल्य, जलद गणना आणि जबरदस्त स्मरणशक्ती पाहून उपस्थित सगळेच थक्क झालेत। या स्पर्धेतून अनेक विद्यार्थी आता राष्ट्रीय पातळीवरील अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत। जाणून घ्या याबद्दल सविस्तर। अमरावतीतील VMB कॉलेजच्या भोसले सभागृहामध्ये ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण सभागृह चिमुकल्या गणितज्ञांच्या उत्साहाने भरून गेले होते। महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला। खरं तर ॲबॅकस म्हणजे केवळ आकडेमोड नव्हे, तर ते एकाग्रता, स्मरणशक्ती आणि जलद बुद्धीचा विकास करणारे एक प्रभावी तंत्र आहे। मुलं तर बरेचसे आहे, पण मुलांना गणितामध्ये खूप प्रॉम्प्ट होतात आणि जीनियस ॲबॅकस खूप समजा चाललेली आहे आता। काय विद्यार्थ्यांची कोणती क्षमता वाढते याच्यामध्ये? मुलांची गणित करण्याची खूप फास्ट क्षमता वाढते आणि मुलांना खूप चांगला प्रतिसाद मिळते यामध्ये। काय प्रतिक्रिया तुमच्या एकूणच मुलांसाठी ॲबॅकस जीनियस ॲबॅकस अकॅडमीच्या माध्यमातून परीक्षा होतात? मला तरी असं वाटते की मी एक जीनियस ॲबॅकसची एक शिक्षिका आहे आणि त्या थ्रू प्रत्येक पालकांनी जीनियस ॲबॅकसला विद्यार्थ्यांनी ॲडमिशन दिलं पाहिजे। त्यामुळे विद्यार्थ्यांची एकाग्र क्षमता, त्यांचं इम्युनिटी पॉवर, त्यांची स्पीड ही वाढते आणि विद्यार्थ्यांमध्ये नैतिकता निर्माण होते की आपण हे करू शकतो। त्यांचा आत्मविश्वास वाढीला लागतो आणि त्याच्यामध्ये जर त्यांना काही प्रोत्साहनपर बक्षीस मिळाले तर त्यातून आणखीनच विद्यार्थ्यांना त्यांच्या समोरच्या लेवलमध्ये त्यांना आणखी उत्साह येतो की आपण आणखी समोरच्या लेवलमध्ये सहभाग घ्यावा, आणखी समोर जावं। काय प्रतिक्रिया? माझी हीच प्रतिक्रिया आहे की सर्व विद्यार्थ्यांनी जीनियस ॲबॅकसमध्ये ॲडमिशन घ्यावी। त्यांनी आपले जो हे आहे ग्रोथ आहे, मुलांची ग्रोथ, मुलांचे बौद्धिक म्हणजे जे अभ्यासक्रमाची जे आहे ते फास्ट पद्धत होते, जे फास्ट येतात ते। काय म्हणतात? जीनियस ॲबॅकसमधून जे मॅथ्स मुलांना हार्ड वाटत होतं ते आता इझी वाटायला लागलं, कारण त्याचं 100 सम आणि 6 मिनिटांमध्ये पॉसिबल हे इम्पॉसिबल गोष्ट होती, पण ते या जीनियस ॲबॅकसमध्ये पॉसिबल झालेली आहे। काय प्रतिक्रिया? जीनियस ॲबॅकसमुळे कसं मुलांची बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ होते, दोन्ही मेमरीमध्ये, छोटा मेंदू आपला मोठा मेंदू असतो तो दोन्ही क्षमतेमध्ये वाढ होते आणि त्याच्यामुळे आता कसं सगळं पूर्ण कॉम्पिटिशनचंच युग आहे। त्याच्यामुळे कसं जीनियस ॲबॅकस हा एकमेवच पर्याय आहे की गणितामध्ये पुढे जाऊन MPSC आहे, तर त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग आहे, पूर्ण काय पुढचे कोर्स आहेत ते त्यांच्या माध्यमातून म्हणजे गणित हा मेन पॉईंट आहे त्याच्यामधला। त्याच्यामुळे जीनियस ॲबॅकस हा सगळ्यांनी जॉईन केलंच पाहिजे आणि ते पूर्ण लेवल केले पाहिजे। आता तुमच्या काही ॲक्टिव्हिटी होतील, ओके? तुम्ही आता बाहेरून आलेले आहात, थोडासा माइंड रिलॅक्स करायचा आहे आपल्याला, ओके? सो आपल्या पेपरची स्टार्टिंग ही तुमच्या बॅचपासून होत आहे, तर आपण आधी प्रे करणार आहोत गॉडला, देवाला, भगवानला, अल्लाला, जे काय आपले आद्य दैवत आहे त्यांना, ओके? आणि ओम चॅन्टिंगने आपण स्टार्टिंग करणार आहोत। सो एव्हरीवन क्लोज युअर आईज, एव्हरीवन, close your eyes, very good. Now take a long breath and say Om. Once again take a long breath and say Om. Once again, take a long breath and say Om. या स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी ज्या वेगाने आणि अचूकतेने गणिते सोडवली ते खरोखरच कौतुकास्पद होते। या स्पर्धेमध्ये ठाणे, पुणे आणि अमरावती रिजनच्या प्रत्येक लेव्हलमधनं पहिल्या क्रमांकावर आलेल्या 5 विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेसाठी निवड झाली आहे। सकाळी 4 वाजता पहाटे पिंजर अशा छोट्याशा गावामधून 50 विद्यार्थी निघाले आणि या सर्व टीमनी त्यांना खूप छान प्रकारे दिवसभर सांभाळले। याबद्दल या सर्वांसाठी एकदा झकास
या यशाबद्दल जीनियस ॲबॅकस संस्थेचे संचालक राहुल देवर आणि दीपा देवर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलेत आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर वैभव साखरे आणि सपना साखरे, मार्केटिंग डायरेक्टर दिनेश राऊत, तसेच सलोनी यादव, निकिता ठाकरे, दीपाली बोर्डे, भावेश राऊत यांच्यासह संपूर्ण जीनियस ॲबॅकस टीमने या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाकरिता मोलाची मेहनत घेतली आहे. प्राध्यापक राहुल देवर यांनी सर्व पालकांना आपल्या मुलांच्या बौद्धिक विकासासाठी ॲबॅकस शिकवण्याचे आवाहन केले आहे. ब्रेन डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम अंतर्गत आयोजित या परीक्षेमध्ये किती विद्यार्थी बसलेले आहे आणि या परीक्षेचं महत्त्व विद्यार्थ्यांसाठी जीनियस ॲबॅकस ही राज्यस्तरीय कॉम्पिटिशन आहे. या कॉम्पिटिशनला आमच्या इथे पूर्ण 750 विद्यार्थी यावेळेस बसलेले आहेत राज्यस्तरीयमध्ये. याच्यामधूनच पुढे आमची कॉम्पिटिशन हे नॅशनल लेवलची होणार आहे, जी गोव्याला आहे. याच्यामधून जे सिलेक्टेड मुलं आहेत, म्हणजे 5 मुलं सिलेक्टेड होणार आहेत प्रत्येक कॅटेगरीमधून. म्हणजे लेवल असतात याच्या आणि त्या लेवलमध्ये कॅटेगरी राहतात. त्या कॅटेगरीमधून 5 मुलं सिलेक्ट होणार आहेत आणि त्यांची नॅशनल लेवल गोव्याला कॉम्पिटिशन राहणार आहे. तर हे सिलेक्टेड मुलं आज काय हे करतात त्याच्यावरून आज समजून जाईल किती जण सिलेक्ट होतात, काय होतात. काय महत्त्व आहे ॲबॅकसचं विद्यार्थी जीवनामध्ये? विद्यार्थ्यांना ज्या प्रकारे त्यांचं क्षमता, त्यांची स्मरणशक्ती वाढते, विशेष म्हणजे गणितामध्ये त्यांचं ग्रास्पिंग पॉवर वाढते. हां, ॲबॅकस म्हणजे एक ब्रेन डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम आहे. फक्त गणितामध्येच मुलं शार्प होत नाहीत, तर याच्यामुळे हा जो वयोगट आहे हा 5 ते 14 वयोगट आहे. या 5 ते 14 वयोगटामध्ये काय होते, मुलांचा खास ब्रेन डेव्हलप होणारा वयोगट राहते ते. आणि त्याच्यामध्ये आपण त्यांना दोन्ही हाताने सम करायला शिकवतो. दोन्ही हातांचा वापर अवयवाच्या दोन्ही पार्टचा, सगळे जे 2 पार्ट आहेत, राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन, या दोन्ही ब्रेनचा विकास होतो ॲटोमॅटिकली. कारण दोन्ही पार्ट्सने जर काम केलं एक साथ तर 100% दोन्ही ब्रेनचा विकास होतो. आपण नेहमी पाहत असतो लेफ्टी मुलं आणि राईट मुलं. लेफ्टी मुलं काय करू शकतात, दोन्ही हातांचा यूज करू शकतात, पण राईटी मुलं काय करतात, एकाच हाताचा जास्त यूज करतात. त्याच्यामुळे त्यांचा लेफ्ट ब्रेन जास्त विकसित नसतो. पण या एज ग्रुपमध्ये जर त्यांना दोन्ही हाताने जर आपण अबॅकस शिकवलं, आणि अबॅकस म्हणजे काय आहे, एक वैदिक काळाच्या पूर्वीपासूनचं एक मॅथचं कॅल्क्युलेटिंग डिव्हाइस आहे. त्याच्यावर आधी कॅल्क्युलेटिंग केल्या जात होतं. त्याच्या आता आपण काय करतो, कोणतंही कॅल्क्युलेटिंग म्हटलं की मोबाईल काढतो आणि त्यातलं कॅल्क्युलेटर काढतो. आता त्यात तो विषय आता ह्या मुलांपासून संपून जाणार आहे. कारण हे मुलं बिना डिव्हाइसचं किती काही मोठं सम, बिना डिव्हाइसचं यूज डिव्हाइसचं सुद्धा नाहीत करत, किती काही मोठं सम ॲटोमॅटिकली करून टाकतात. 1-2 त्यांचे पण आपण उदाहरणं घेऊन घेऊ. विदाऊट अबॅकस काही प्रश्न विचारू एखाद्या मुलाला, तो कसा सांगते ते पाहून घेसाल तुम्ही. ओके, ठीक. या स्पर्धेने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की आपल्या महाराष्ट्रातील लहानग्यांमध्ये अफाट बुद्धिमत्ता आणि क्षमता आहे. संस्थेचे संचालक प्राध्यापक राहुल देवर यांनी महाराष्ट्रातील सर्व पालकांना आपल्या विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी ॲबॅकस शिकवण्याचं कडकडीचं आवाहन केलं आहे. सोबतच ॲबॅकस टीचर ट्रेनिंग घेऊन या कार्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी देखील त्यांनी जीनियस ॲबॅकस संस्थेशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे.